मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीला टक्स कसा द्यायचा ते बघितलं, तर आता आपण साईड पार्ट कसा जोडायचा ते बघणार आहोत। तर आता आपण साईड पार्ट जोडताना जो साईड पार्ट आहे तो कटोरीवर घ्यायचा आहे, असा उलटा ठेवायचा आणि दोन्ही टोक असे जॉईन करायचे। त्यानंतर आपण कटोरीला शिलाई देऊन घ्यायची आहे। 1/2 इंचाच्या अंतरावर आपल्याला शिलाई ही कटोरीला द्यायची असते आणि कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही आहे। जर का तुम्ही कटोरी खेचून लावली तर ती चपटी होऊ शकते, म्हणून कटोरी खेचायची नाही आहे। आणि बरेच जण काय करतात, कटोरी जोडताना खालच्या साईडने जोडतात किंवा वरच्या साईडने जोडतात। तर तुम्हाला ज्या पद्धतीने कटोरी जोडता येत असेल तुम्ही तसं जोडायचं। तर प्रत्येकाची शिलाई करण्याची पद्धत ही वेगळी असते, म्हणून प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊज शिवत असतात। फक्त आपल्या ब्लाऊजची कटिंग वगैरे व्यवस्थित पाहिजे। कटिंग जर का आपली परफेक्ट मापाची असली तर ब्लाऊज कशाही पद्धतीने जोडा, अगदी परफेक्ट येतं। तर या ठिकाणी बघा माझी कटोरी जोडून झाली, किती छान फिनिशिंग आली आहे। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला क्रॉसपट्टी आणि अस्तर हे दोन्ही जोडून घ्यावे लागतील। तर अगोदर मी ही क्रॉसपट्टी उलटी करून घेत आहे आणि आता आपण तिला जोडून घेणार आहोत। तर दोन्हीही क्रॉसपट्टी मी अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे। त्यानंतर आपण फ्रंट साईडला क्रॉसपट्टी जोडणार आहोत। तर हे बघा दोन्ही क्रॉसपट्टी माझ्या या ठिकाणी जोडून झालेल्या आहेत आणि दोन्हीही क्रॉसपट्टीला मी दाबटीप देऊन घेणार आहेत। आता आपल्याला अस्तरच्या साईडने क्रॉसपट्टीला दाबटीप द्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने अस्तरला आपण दाबटीप देऊन घेणार आहोत। आता या ठिकाणी उरलेला जो कपडा असेल तो आपण कट करून घेणार आहोत। तर हे बघा मेन फॅब्रिक जे उरलेलं होतं ते मी कट करून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्या ह्या क्रॉसपट्ट्या तयार झाल्या आहेत दोन्ही साईडच्या। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रंट पार्ट कसा जोडायचा ते दाखवलं आहे। तर क्रॉसपट्टी जोडून आपले ब्लाऊजची फिनिशिंग अशा पद्धतीने दिसते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।